सचिनने सुभेदार फॅमिलीवरती नको नको ते घाणेरडे आरोप केलेले असतात आणि आता या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी अर्जुन खूप मोठा प्लॅन करता वेळेस आपल्याला दिसणार आहे. सचिनने फायनल सुनावणी करण्यासाठी 2 दिवस कोर्टाकडनं मुदत मागितलेली असते. सचिनने कोर्टामध्ये खूप मोठा डाव खेळून सर्व खोटे पुरावे कोर्टामध्ये दाखवलेले असतात. त्याला फक्त आणि फक्त अस्मिताला पोटगी द्यायची नसते आणि सुखरूप डिवोर्स देऊन त्याला मोकळं व्हायचं असते. त्याला कोर्टामध्ये असे दाखवून द्यायचे असते की मला अस्मिताला डिवोर्स द्यायचाच नाही, उलट अस्मितालाच मला डिवोर्स द्यायचा आहे. आणि त्यामुळे हे सर्व सिद्ध करण्यासाठी सचिनने सर्व खोटे पुरावे कोर्टामध्ये दाखवलेले असते. पण आता अर्जुन मात्र खूप मोठा प्लॅन करतो आणि सचिनने जे जे पुरावे खोटे गोळा केलेले असतात आता ते प्रत्यक्षात खरे पुरावे करून अर्जुन हे खरे पुरावे कोर्टामध्ये सादर करणार असतो. सचिनने स्वतःच्याच आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये टाकलेले असते. सचिन आईवडिलांना आश्रममध्ये सोडतो आणि त्यांचं राहतं घर विकून ते सर्व पैसे हडपतो. हेच खरं खोटं करण्यासाठी अर्जुन आता त्या आश्रममध्ये आलेला असतो. कारण अर्जुनला माहीत झालेले असते की सचिनने याच आश्रमामध्ये त्याच्या आईवडिलांना ठेवलेला आहे आणि सर्व आरोप अस्मिताताईवरती घातलेला आहे. सचिनच्या आईवडिलांना आश्रमामध्ये पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुनला खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण त्यांची खूपच बिकट अवस्था झालेली असते. अर्जुनला तिथे पाहता क्षणी सचिनच्या आईवडील अर्जुनवरती खूप भडकतात. ते अर्जुनला म्हणतात, तुझ्या बहिणीने आमची वाट लावली, आता तू लावण्यासाठी इथे आलेला आहेस का? अजून काय पाहिजे आहे? आमचं घराचं छतसुद्धा तुम्ही घेतले. खरंच किती दुष्ट आहेत तुम्ही. आम्ही तुम्हाला खूप चांगलं समजत होतो पण तुम्ही खूपच वाईट निघाले. तर अर्जुन त्यांचं बोलणं ऐकून खूपच थक्क होतो. अर्जुन त्या दोघांना म्हणतो, जे काही बोलत आहेत ना विचार करून बोला, कारण तुम्हाला आश्रममध्ये ठेवण्यात माझ्या बहिणीचा तीळ मात्रही वाटा नाही. माझ्या बहिणीने काही एक केलेलं नाही, उलट तुमच्याच मुलाने माझ्या बहिणीवरती खूप आरोप केलेले आहेत. तुमच्या मुलाला नाही माझ्या बहिणीची कदर आहे, नाही त्याच्या मुलाची कदर आहे. उलट तुमच्या मुलाने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. हे ऐकताच त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते अर्जुनला म्हणतात, काय बोलत आहेस? तुला तरी कळत आहे का? तर ते दोघंजण अर्जुनला म्हणतात, तुझी बहीण माझ्या मुलासोबत खूप वाईट वागली, त्यामुळेच माझ्या मुलाची अशी अवस्था झाली आहे. हे काय खोटं आहे का? तर अर्जुन दोघांना म्हणतो, होय हे सर्व काही खोटं आहे. उलट तुमचा मूर्ख मुलगा, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या पाठीमागं काय केलं आहे त्यांनी? आज तुम्ही जे आश्रमामध्ये आहेत ना ते फक्त आणि फक्त तुमच्या मुलामुळेच आहे. तुमच्या मुलाने तुम्हाला इथं वृद्धाश्रममध्ये ठेवले, तुमचं घर बळकावले आणि त्यांनी सर्व विकून ते पैसे घेतलेले आहेत आणि तो आता फरार झालेला आहे. अर्जुनचं बोलणं ऐकून त्यांच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. कारण सचिनने त्यांनी दुसरंच काहीतरी त्या दोघांना सांगितलेले असते. त्यांचा मात्र अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास बसत नसतो. ते दोघंजण अर्जुनला म्हणतात, तू खोटं बोलत आहे, आमचा मुलगा आमच्यासोबत असं वागू शकत नाही. अर्जुन त्या दोघांना म्हणतो, मला माहीत आहे स्वतःचा मुलगा असा कसा वागेल, ही गोष्टच माणसाला सहन होत नाही. तुमचा संशय घेणं हे अगदी बरोबर आहे, त्यामुळेच मी सर्व तयारींशी आलो आहे. कारण तुम्हाला सर्व काही तुमच्या पाठीमागे तुमचा मुलगा काय कारस्थान रचत आहे हे तुम्हाला समजलेच पाहिजे. तर अर्जुन कोर्टामध्ये जे सचिनने पुरावे दाखवलेले असतात ते सर्व पुरावे आता अर्जुन त्या दोघांना दाखवतो. बघा, तुमच्या मुलाने तुमचं राहतं घर विकलेलं आहे आणि ही नोटीस त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा सादर केलेली आहे. त्यांनी स्वतः ते घर विकलेलं आहे आणि सर्व आरोप माझ्या बहिणीवरती म्हणजेच अस्मितावरती घातलेले आहे. तर हे ऐकताच त्यांना अजूनच खूप मोठा धक्का बसतो. तर सचिनचे वडील खाली कोसळतात. माझा मुलगा असा कसा काय माझ्यासोबत वागू शकतो? माझ्या स्वतः मुलाने मला वृद्धाश्रममध्ये टाकले. माझ्या पोटाला एक मुलगा नाही तर सापाचा गोळा आलेला आहे, जो की आम्हाला चावला. तर सचिनची आई पण खूप अर्जुनसमोर रडत असते. आम्ही आता कुठे जायचं, काय करायचे काहीच कळत नाही. माझा मुलगा माझ्यासोबत असं वागेल मला मुळीच कधी वाटले नव्हते. आम्ही काय पाप केले होते की असा मुलगा आमच्या पोटाला जन्माला आला, खरंच काही कळत नाही. आम्ही आमच्या सुनेला खूप त्रास दिला आहे. नेहमी आम्हाला असे वाटले की आमची सूनच चुकीची आहे, पण आम्ही आमच्या मुलाच्या जाळ्यामध्ये अडकलो. आम्ही माझ्या मुलावरती विश्वास ठेवला. मी माझ्या सुनापासून नातरुंडापासून दूर गेले. खरंच माझा खूप मोठा मूर्खपणा होता. मला सर्व काही कळून चुकलेलं आहे. तर अर्जुन दोघांना म्हणतो, तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे, पण काळजी करू नका.
मी तुम्हाला तुमच्या हक्काचं घर तुम्हाला परत मिळवून देईल, माझा हा शब्द आहे. तुम्हाला वृद्धाश्रममध्ये राहण्याची अजिबात गरज नाही, पण तुम्हाला तुमच्याच मुलाविरोधात कोर्टामध्ये सत्य सांगावे लागेल आणि माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करावे लागेल. तर ते दोघंजण अर्जुनला हो असं म्हणतात. तू सांगेल ते आम्ही करायला तयार आहोत, कारण आमचा एकमेव आधार म्हणजेच आमचं घर आहे. आम्ही या म्हातारपणी वृद्धाश्रममध्ये किती दिवस राहणार आहे आणि आम्हाला कोण पैसे पुरवणार? आमचा मुलगा तर आम्हाला तोंडसुद्धा दाखवणार नाही. जेव्हापासून आम्हाला या वृद्धाश्रममध्ये ठेवून गेला आहे त्या दिवसापासून नाही त्यांनी आम्हाला कॉल केला आहे, नाही आमचा कॉल केलेला तो उचलत आहे. म्हणजे याचा अर्थच हे सर्व कारस्थान त्यांनीच केलेलं आहे. ज्या दिवशीपासून आम्हाला वृद्धाश्रममध्ये सोडून गेलेला आहे त्या दिवशीपासून एकदा पण आम्हाला भेटायला तो आलेला नाही. यांच्या गोळ्यासुद्धा संपलेल्या नाही. यांना बीपीचा आजार आहे. पैशाचा जोड कुठून लावावं खरंच कळत नाही. आमची खूपच बिकट अवस्था झालेली आहे. दोघांची अवस्था पाहून अर्जुनलासुद्धा अतिशय वाईट वाटते. तर अर्जुन दोघांना म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला पैसे देतो. तर अर्जुन चक्क आता दोघांना गोळ्या आणण्यासाठी पैसे देतो. सचिनने त्या दोघांची अवस्था खूपच बेकार केलेली असते. तर अर्जुन दोघांना पण सर्व काही केस समजावून सांगतो. तुम्ही उद्या कोर्टामध्ये हजर राहायचं आहे आणि सर्व काही सत्य सांगायचं आहे. तर ते अर्जुनच्या होला हो म्हणतात आणि उद्या सचिनच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तयार होतात. तर अर्जुन घरी येतो आणि सर्व काही अस्मिताला त्याचबरोबर सायलीला सर्व काही घडलेला प्रकार सांगतो. अर्जुन दोघींना म्हणतो, सचिनने त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये ठेवलेलं आहे आणि राहतं घर विकलेलं आहे आणि हे सर्व आरोप अस्मिताताई तुझ्यावरती घातलेले आहेत. तर अस्मिताला अतिशय वाईट वाटते. अस्मिता विचार करते, त्यांनी मला तर सोडलेच नाही, पण त्यांनी त्याच्या आईवडिलाला पण सोडले नाही. माझं तर सोड, मला तुम्ही आहेत, पण त्या बिचाऱ्या थकलेल्या आईवडिलांना ते कुठे जाणार आहेत? त्यांना कोण आहे? एकमेव आधार फक्त त्यांच्या मुलाचाच होता, पण मूर्ख मुलाने तो सुद्धा काढून घेतला. आधार तर देणं सोड, त्यांचं राहतं घरसुद्धा विकलं. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटत आहे. तर अर्जुन दोघींना म्हणतो, काळजी करू नका, उद्या ते कोर्टामध्ये हजर राहणार आहेत आणि सचिन विरोधात पूर्ण साक्ष देणार आहे. आता ही केस आपल्याच हाती आहे असं म्हणून समजा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी परत कोर्ट सुरू होते आणि ठरल्याप्रमाणे सर्वजण कोर्टामध्ये हजर राहतात. पहिल्या सुनावणीला अर्जुन सचिनला कठड्यामध्ये बोलून घेतो. अर्जुन जजला म्हणतो, मिलॉर्ड, सचिनने माझ्या बहिणीवरती जे आरोप केलेले आहेत ना, की त्यांनी त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये ठेवलं आहे आणि त्यांचं राहतं घर विकलेलं आहे, हे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी अशा 2 व्यक्तींना बोलू इच्छित आहे जे की सर्व खरं खोटं सचिनचा पर्दाफाश करेल. तर मिलॉर्ड म्हणजे जज साहेब अर्जुनला परमिशन देतात. तर अर्जुनच्या सुनावणीनुसार सचिनचे आईवडील कोर्टामध्ये हजर राहतात आणि आईवडिलांना पाहून सचिनच्या पायाखालची जमीन सरकते. सचिनला खूपच मोठा धक्का बसतो. सचिन विचार करतो, हे कुठून आले, हे कसं काय आले? सचिनला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर सचिनची आई कठड्यामध्ये उभा राहते. तर अर्जुन सचिनच्या आईला विचारतो, तुम्ही आता सध्या कुठे राहत आहेत आणि तुमची परिस्थिती कशी आहे? तर सचिनची आई जजला म्हणते, जज साहेब, माझ्या मुलाने आम्हाला आश्रमामध्ये ठेवले आणि आमचं घर बळकावले. आम्हाला या म्हातारपणा वयामध्ये त्यांनी कधी पैशाची मदत केली नाही, पण आम्ही आमच्या छत्रछायेखाली आम्ही सुखाने राहत होतो. आम्हाला आमच्या सुनेचं सुखसुद्धा त्यांनी कधी लाभू दिलं नाही. स्वतः मात्र बाहेरच्या देशामध्ये जाऊन मज्जा करून आला आणि आम्हाला सतत आमच्या सुनाविरोधात भडकून देत राहिला. आम्ही आमच्या सुनाला त्याच्यानुसार वाईट ठरवले, पण मुळात आमची सून खूप चांगली आहे. आम्हाला आमच्या नातरुंडाचं तोंड देखील त्यांनी कधी दाखवले नाही. हे सर्व काही गुन्हा त्याचाच आहे. आम्ही आमच्या सुनेकडून आहोत. आम्ही नेहमी आमच्या सुनेलाच दोष देत राहिलो. आमच्या हातून खूप मोठे पाप घडलेलं आहे, पण आता आम्हाला हे पाप करायचे नाही. आम्ही आमच्या मुलाला दोषी ठरवतो आणि माझ्या मुलानेच आम्हाला आश्रममध्ये सोडलेले होते, ही गोष्ट खरी आहे. आता खूप मोठा पुरावा अर्जुनने कोर्टासमोर मांडलेला असतो आणि पूर्ण केस ही पलटवलेली असते. तर सचिनला खूपच मोठा धक्का बसतो. सचिन विचार करतो, हे माझ्या हातून काय घडले? मला कधीच वाटले नव्हते माझे स्वतःचे आईवडील माझ्या विरोधात उभे राहतील आणि माझ्याकडून तोंड उघडतील. अजून कोर्टामध्ये काय काय सुनावणी होणार, अजून सचिनचे कोणते खालचे बुडाचे आरोप, सर्व काही कोर्टामध्ये अर्जुन कशा प्रकारे सिद्ध करणार
अर्जुन सायलीची प्रेग्नन्सीमधील काळजी खूपच खोलवर जात आहे. सायलीची कशा प्रकारे चिडचिड होणार, अर्जुन सायलीसाठी अजून काय काय करणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.